तर कसं काय भावांनो, आज आपल्याला जायचं आहे मस्त आवरून निवरून फिरायला. आता आम्ही जमलेलो आहे सगळे गाड्यांजवळ, हे बघा. तर आता पहिले पेट्रोल भरून घेऊन मग नंतर पुढच्या दिशेने निघू. तर आपल्याला नाशिक साईड फिरायला जायचं आहे. आम्ही गाडीत होतो 6-7 जणं. मस्त गाणे बिणे लावले आणि आम्ही निघालो. तर जाता जाता आम्हाला एक रेल्वे स्टेशन लागलेलं आहे, वडा रेल्वे स्टेशन. तिथं मोकार मोठी रेल्वे चालली होती, संपतच नव्हती पार. मोकार स्पीडमध्ये होती. नंतर ती रेल्वे निघून गेली. आम्ही एका ठिकाणी थांबलो होतो. तिथं मग चॉकलेट बिकलेट घेतली, मस्त चहा बी पिलो नाही का. मग त्याच्यानंतर मग आम्ही परत निघालो. चहा बी पिऊन झाल्यानंतर मग आता गाडीजवळ जातो. परत गाडीत बसायचं आणि परत आम्हाला ज्या स्पॉटवर जायचं आहे त्या स्पॉटवर निघायचं आहे. कारण स्पॉट जवळ नाही, खूप लांब आहे आणि आमच्या घरापासून तर 90 किलोमीटर आहे आणि लांब आहे. आता आम्ही निघालेलो आहे. तर घाटातला व्ह्यू बघू शकताय तुम्ही. तर तुम्हाला सांगू इच्छितो की आम्ही ज्या स्पॉटवर फिरायला जाणार आहे तो आहे वणीचा घाट. आणि आम्हाला सप्तशृंगी देवीचं दर्शन पण करायचं आहे, कारण नवरात्र पण 2 दिवसावर आलेली, त्यामुळं आम्ही इकडं फिरायला आलो होतो. आता आम्ही चाललेलो आहे शिवतलावावर. आता आम्ही शिवतलावावर आलेलो आहे. इथं जे लोक दर्शनासाठी येतात ते आधी इथं स्नान करता आणि मग वर देवीच्या दर्शनासाठी जाता. इथला व्ह्यू पण खूप कडक आहे. पाणी खूप गार होतं, पण आम्ही तोंडात पाय धुतले, अंघोळ नाही केली. त्यानंतर हे आमचे मित्र, हे बघा काय चालू आहे यांचं. हे मोकार मस्ती करत होते, पण माकड आहे, हनुमानाचं रूप राहतं, त्यामुळे आम्ही त्यांना खायला टाकलं आणि आम्ही निघालेलो आहे आता प्रसादालयाकडं. कारण सकाळी 7 वाजल्यापासून निघालेलो होतो, काही खाल्लं नव्हतं आणि आता आम्ही प्रसादालयाकडं आलेलो आहे. तर प्रसादालय खूप स्वच्छ होतं. त्यानंतर आम्ही ताट घेतलं, मग मस्त लाईनीत जाऊन बसलो. तोपर्यंत वाढणारे येतच होते. बघता बघता वाढणारे आले. त्यांनी आम्हाला आमचं तोंड गोड केलं. त्यांनी आम्हाला प्रसाद दिला. मग आम्ही आधी प्रसाद संपवला. मग बघता बघता ते आले. त्यांनी मस्त भात टाकला, चपाती आणि मसरूची डाळ टाकली. नंतर आम्ही मस्त जेवलो. जेवण खूप छान झालेलं होतं. जेवलो, पोट भरून जेवलो मस्त. त्यानंतर आम्ही बाहेर आलो. आता आम्हाला गडावर जायचं होतं आणि दुपारचे आता 3 वाजलेले. खूप उशीर पण झालेला आहे, घरी पण जायचं आहे आणि सकाळी आपल्याला ड्युटी राहते, त्यामुळं आता आपण लवकर निघालेलो आहे. त्यानंतर आम्ही चपला काढून ठेवल्या. तर आता आम्ही गडाच्या दिशेने निघालेलो आहे. तुम्ही बघू शकता खूप भारी एंट्री गेट आहे. आता आम्ही एकदम हळूहळू वरती जाणार आहे, कारण आम्हाला खूप पायऱ्या चढायच्या आहे. तरी आम्ही पळत पळत वरती चाललो होतो. तुम्ही वरचा व्ह्यू बघू शकता. एकदम डोंगरावर एकदम हिरवं हिरवं गवत पण आलेलं होतं. आता ही मधली गर्दी, खूप गर्दी इथे आणि दर्शनासाठी लोक खूप लांबून लांबून आईच्या दर्शनासाठी येतात. तर आम्ही मस्त लाईव्ह दर्शन केलं. तुम्ही पण लाईव्ह दर्शन घेऊन घ्या आमच्यासोबतच. त्यानंतर आम्ही मस्त गंधबिंद लावला. त्यानंतर आम्ही बाहेर आलो. आता बाहेरचा व्ह्यू दाखवतो तुम्हाला. बघा बाहेरचा व्ह्यू, खूप भारी व्ह्यू आहे आणि दुपारचा व्ह्यू तर एकदम भारी येत होता. पण आम्हाला परत एक वानर दिसलं. आम्ही परत त्याचा फोटो घेतला. त्यानंतर आम्ही खाली येतोय. मस्त दर्शन बिर्शन एकदम भारी झालेलं आहे आमचं. आता एकदम आम्ही हळूहळू खाली येतोय. आता आम्हाला परत घरी पण जायचं आहे, पण त्याआधी म्हणलं घरच्यांसाठी प्रसाद घेऊन जाऊ. त्यामुळे आम्ही मॉलमध्ये आलेलो आहे. इथं खूप सारे प्रसादांची दुकानं आहे. इथं प्रसाद खूप भारी भेटतो. त्यानंतर आम्ही प्रसाद घेतला. आमच्या लहान बाळासाठी खेळण्या घेतल्या, पेढे घेतले आणि आम्ही परत आता गाडीमध्ये बसायला चाललेलो आहे. तर गाडीत बसताना मस्त गाडीत बसलो. तिथं पण खूप आम्ही फोटोशूट केला. त्यानंतर आम्ही आमच्या घरच्या दिशेने निघालेलो आहे. तर बघत राहा असेच नवीन नवीन व्हिडिओ. धन्यवाद.